हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. स्वरूप रेशमाच्या दुनियात स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी. चला तुम्हाला दाखवते. अंडे बॉईल करायला टाकलेले. इकडे चहा गरम होतोय, इकडे अंडे बॉईल होतात. बॉईल झालेले आहेत, झाकून ठेवते मी. आता चहा पिणार आहे. सकाळचा टाईम ना, चहा घ्यायला या सगळ्यांनी चहा प्यायला. हाय सर्वांना, चला आता किचनमध्ये जाऊया आणि अंडे बॉईल झालेले ते सोलूया. हे पहा, अंडे घेतलेले आहेत. आता ते बॉईल झालेले आहेत, आपण आता सोलून घेऊया. अंडे तुम्हाला दिसतंय का मी? हे पहा, सगळे अंडे असे सोलून घेतलेले आहेत. आता ते सगळे सोलून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे पहा, मी सगळे अंडे सोलून घेतलेले आहेत. पहा, चला आता त्याला काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते. लसूण, कोथिंबीर आणि घरगुती मसाला. चला तयारी करूया. हाय सर्वांना, तयारी झालेली आहे. अंडे कट करून घेतलेले आहेत. कोथिंबीर आणि लसूण आणि थोडासा चिकन मसाला टाकायचा आणि थोडंसं खोबरं टाकायचं. एक मिनिट, हो, पॅन गरम करायला ठेवलेला आहे. हो, खोबरं घेतलंय थोडंसं. तेल टाकूया आता. आता तुम्हाला माझा चेहरा नाही दिसणार, कारण मी रेसिपी दाखवते ना. त्या तेल टाकलेलं आहे आता मी. दिसतंय का तुम्हाला? सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. एक एक अंडे ठेवूया. मी ही सगळे अंडे टाकलेले आहेत. गॅस फास्ट केलेला आहे. तेल टाकूया थोडं अजून. थोडंसं तेल टाकले. आता लसूण टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकू. तिखट टाकते. लाल मिरची पावडर, मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकूया. थोडीशी हळद टाकूया.
मसाला टाकूया. गॅस बारीक करून घ्यायचे, मिक्स करायचे. गॅस बारीक करायचा आहे, मिक्स करून घ्यायचे. हे बघा, अंडा फ्राय झालेला आहे. कसं दिसतंय तुम्हाला ते सांगा, कशी दिसते अंडा फ्राय. अंड्याची भाजीच बनवायची होती पण कॅन्सल केली, अंडा फ्राय केली. चला थोडंसं कोथिंबीर टाकूया वरून. कोथिंबीर टाकलेली आहे. दहा मिनिटं झाकून ठेवूया. चला, आपल्या अंड्याची भाजी झालेली आहे. झाकून ठेवूया. अंड्याची भाजी तर झालेली आहे. चला आपण तुम्हाला गॅलरीतनं बाहेरचं दाखवतो. बाहेरचं वातावरण पहा कसलं भारी वाटते. हे आमच्या इकडलं वातावरण आहे. खूप छान वाटतं, सकाळ सकाळ भारी वाटतं इथं. स्वरूप स्कूलला गेलाय, आता येईनच, त्याला पण जायचं. सकाळ सकाळ खूप छान वाटतं इकडं. अंडा फ्राय तर झालेला आहे, आपली भाजी बी झालेली आहे. छोटासा ब्लॉग होता, कसा वाटला ते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करत जावा, शेअर करत जावा.